नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप 5 सरकारी ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन आलेलो आहोत आणि आपण डिस्कस करणार आहोत कारण तब्बल 60,000 पदांची जवळपास ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे। कायमस्वरूपी पद्धतीने पदं या ठिकाणी भरली जात आहेत। यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये 10वी 12वी ITI किंवा कोणतीही पदवी झालेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। विशेष म्हणजे काही पदं जी आहेत ती महाराष्ट्रातच या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 40 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, तुमच्या वयाच्या पात्रतेनुसार तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। 5 वेगवेगळ््या ॲडव्हर्टाइजमेंट आपण एकत्रितपणे या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बाकी अर्ज, पात्रता, फी याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित देणार आहे। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। प्रथम मित्रांनो, तुम्हाला mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता, रोज आपण भरती संदर्भात नवनवीन पोस्ट ज्या आहे त्या या ठिकाणी टाकत असतो। त्याचे डिटेल देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आज आपण 5 वेगवेगळ्या भरती संदर्भात माहिती घेणार आहोत। यामध्ये पहिली जी भरती आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सर्कल बेस ऑफिसर पदांची असणार आहे। तब्बल 2200 प्लस पदांची ही भरती असणार आहे। यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 25 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करणं आवश्यक असणार आहे। 29 जानेवारी 2026 पासून ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 750 रुपये, तर बाकी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, 21 ते 30 वर्षाच्या दरम्यान उमेदवारांचं वय या पदांसाठी असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 13 आणि 15 वर्षे अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी बघायला मिळते। वेतन श्रेणीच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, 7व्या वेतन आयोगानुसार 48,480 ते 85,920 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम, नंतर मुलाखत, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त मेडिकल, इंजिनिअरिंग, CA आणि कॉस्ट अकाउंटंटमधनं पदवी तुम्ही घेतलेली आहे तरी देखील ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात। कायमस्वरूपी अशी पदांची भरती असणार आहे। या संदर्भाची अधिकृत जाहिरात देखील तुम्हाला आपल्या याच वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे। ॲप्लिकेशन करण्याची लिंक तसेच ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला आपल्या या वेबसाईटवरती देण्यात आलेली। मित्रांनो, ही पहिली भरती होती। त्यानंतर दुसरी भरती RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत निघालेली आहे। गट ड संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 2 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट ब्रिज ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट PV, असिस्टंट TRD, असिस्टंट लोकोसेड इलेक्ट्रिकल, असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल, असिस्टंट TL अँड AC, असिस्टंट C&W पॉईंट्समन आणि असिस्टंट S&T यांसारखी तब्बल 22,195 पदांची बंपर भरती निघालेली आहे। विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 2 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये जनरल, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वय 18 ते 33च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, तर OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 18,000 रुपये प्रति महिना इतका पगार आणि RRB मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस उमेदवारांना या पदांसाठी दिले जाणार आहे। याही पदाचं जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडिया असणार आहे। यासाठी उमेदवारांची सर्वप्रथम कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीद्वारे या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे।
शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता 10वी आणि ITI झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. या संदर्भाचं शॉर्ट नोटिफिकेशन, सविस्तर जाहिरात, ॲप्लिकेशनची लिंक, वेबसाईटची लिंक या सर्व गोष्टी आपल्या या संकेतस्थळावरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. ही आपली दुसरी जाहिरात होती. यामध्ये तिसरी जाहिरात जी आहे ती इंडिया पोस्ट GDS भरती 28,740 पदं या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण डाक सेवक म्हणजे JDS, शाखा पोस्ट मास्टर म्हणजे BPM, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर म्हणजे ABPM यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवारांना 14 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 100 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. मात्र यामध्ये महिला, SC, ST, फिजिकली डिसेबल आणि ट्रान्स वुमेन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. यासाठी देखील उमेदवारांचं वय 18 ते 40च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर या पदाकरता 12,000 ते 29,380 या स्केलनुसार, तर बाकीच्या 2 पदांसाठी 10,000 ते 24,470 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची एक्झाम उमेदवारांची या पदासाठी नसणार आहे. फक्त 10वीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे. या पदासाठी 10वी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहे. कायमस्वरूपी पदांची ही भरती असणार आहे आणि या संदर्भाचे सविस्तर अपडेट देखील तुम्हाला आपल्या या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. मित्रांनो, ही आपली तिसरी ॲडव्हर्टाइजमेंट होती. यानंतर चौथी जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती युनियन पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन म्हणजे संघ लोकसेवा आयोगामार्फत 933 जागांसाठी असणार आहे. यामध्ये IPS, IAS, IFS यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जात आहे. ज्यासाठी उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 100 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे. 21 ते 32च्या दरम्यान उमेदवारांचं वय या पदांसाठी असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये SC, ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे. 56,100 ते 1,77,500 या लेवल 10च्या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची या पदांसाठी पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि सर्वात शेवटी इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेऊन या ठिकाणी निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. याबाबतचे देखील सविस्तर अपडेट तुम्हाला याच आपल्या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. ही आपली चौथी ॲडव्हर्टाइजमेंट होती. यानंतर 5वी ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता. PNB अप्रेंटिसशिप भरती 2026 म्हणजे पंजाब नॅशनल बँकमार्फत तब्बल 5,138 पदांची ही भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. अप्रेंटिसशिप पदांची ही भरती असणार आहे. जर तुम्हाला बँकेमध्ये अप्रेंटिसशिप करायची असेल तर तुमच्यासाठी ही भरती असणार आहे. यामध्ये जनरल OBC EWS मेल कॅन्डिडेटसाठी 944 रुपये, फिमेल कॅन्डिडेटसाठी 708, तर बाकी कॅटेगरीच्या फिमेल आणि मेल कॅन्डिडेटसाठी 236 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. हे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे. यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये देखील राखीव प्रवर्ती उमेदवारांना वयाची विशेष सूट बघायला मिळते. मित्रांनो, यासाठी रुरल, सेमी अर्बन आणि अर्बन एरियातले जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 12,300, तर बाकी उमेदवारांसाठी 15,000 रुपये इतका प्रति महिना पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया हा जॉबचं लोकेशन तुमचं असणार आहे. या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी झालेल्या उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. हा टेम्पररी जॉब असणार आहे म्हणजे 1 वर्षाचा कालावधीसाठी हा जॉब असणार आहे. मात्र मित्रांनो, याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला बाकी ठिकाणी बँकिंग क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, जर फॉर्म भरायचा असेल तर त्या ठिकाणी कामाला येणार आहे. याचे देखील सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या याच संकेतस्थळावरून दिले जाणार आहे. अशा पद्धतीने हे 5 वेगवेगळे जाहिराती होत्या, त्यामार्फत तुम्ही फॉर्म भरू शकता. तब्बल 59,000 प्लस पदांची ही मोठी भरती असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. या संदर्भाचे सविस्तर सेपरेट व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.